हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी. मला काय आठवलं माहिती का, मी इथून एकदा उतरताना पडली होती, तोंडावर पाय घसरला आणि असं पाय गेला खड्ड्यातून, मी खाली पालती पडली होती. तर मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. व्हिडिओच आज अपलोड नव्हता झाला, आत्ता गेलाय व्हिडिओ. 1:15 वाजले आणि व्हिडिओ अपलोड करायला इकडं आली बरं रानात. तर मळ्यातलं उडीद करायला मशीन आली मळ्यात. तर त्या मिशनीवाल्याचा फोन आला खाली या म्हणून. तर आता चालली घरी. आज पण फनायला नाही येणार आता. काल एका टेम्पोवाल्यानी माझा व्हिडिओ बघून हाणून घेतलं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये गाडी आली पुन्हा म्हणून लक्षात आलं माझ्या. ती बघा चालली कॅनेलनी गाडी. अजून एक आली. माणसं हसतात मला, व्हिडिओ काढते म्हणून माणसं हसतात मला. हसली तर हसू दे. काय मी व्हिडिओ काढते म्हणजे काय चुकीचं करते का? किती लोक आज यूट्यूबवर आहेत व्हिडिओ काढतात. तर असू द्या. चालली आता घरी. व्हिडिओ झाला अपलोड, आत्ताच गेला आणि मी चालली घरी. उडीद करायला मशीन आली आहे ना. करमाळ्याला पण जायचं होतं. काय सगळं कामांचा गोंधळ. फनायला ट्रॅक्टर नाही आला. लईच रानवलं झाले. मोठा पाऊस झाला ना परवा दिवशी. जरा ऊन कडक पडला असतं का नाही आज उद्या, तर उद्या येईन फनायला. ट्रॅक्टरवाला म्हटलं अगं रानूताई फनायला येणार नाही. म्हणून मी म्हणलं एक राऊंड पण मारायचं होईन, बघावं खरंच फनायला येते का नाही. आणि व्हिडिओ पण अपलोड होईल. व्हिडिओच गेला नाही. सकाळ घालपणा जरा केला का नाही, रात्रीचा अपलोड करून झोपली ना तर मग सकाळचा टाइमच जातो. रात्री पाय दुखत होता त्याच्यामुळं मी काय लक्षच दिलं नाही. काल व्हिडिओच अपलोड केला नाही आणि सकाळी अपलोड केला तर तो आत्ता एवढ्या उशिरा गेलाय, अपलोड झालाय. तर चला असू द्या. आली आता वस्तीवर, जवळ आली वस्तीच्या. आता असंच मळ्यात जाते. गुरांची वैरण काढी वगैरे करून गेली होती रानात. कामं तशीच ठेवली होती. आज कामांचा पण कंटाळा आलाय. करमाळ्याला पण जायचं होतं. आलं म्हणजे सगळं संगच घोळून येतं माझ्या मागं. शेळ्यांना खायला टाकलं घरीच, गायांना पण टाकलं. रानात आलती. आता इथून मळ्यात उडीद केल्यावर परत मग घरी. तर आली घरी. घरी आली, मळ्यातच चालली होती. तिकडून येते ना रानात नाही यायचं म्हणल्यावर. मळ्यातच निघाली होती सरळ. अण्णा म्हणले गोण्या घेऊन ये. गोण्या नाहीत, मग गोण्या घ्यायला घरी गेली परत. तर चला मळ्यात जाऊ. मशीन येऊन उभी. 5-10 मिनटं झालं त्यांनी मला फोन केलेला, पण मी रानात होती. त्याला मी म्हणलं मी रानात आहे, थांब जरा येते खाली. नाही दिसणार इथून मशीन. मला दिसते पण मोबाईलमध्ये नाही दिसणार. लय गरम होते. आली मशीन जवळ आली मी. कुठं दिसते का नाही मशीन? हा इथं. तर मंडळी इकडे आलेली आहे मशीन अण्णांचं उडीद करायला. आणि ह्या वर्षी उडदाचं काम म्हणजे खरंच जुगारीसारखं काम झालेलं आहे. काय सांगायचं तुम्हाला. उडीद पेरायच्या टायमाला या वर्षी उन्हाळ्यात लवकर पाऊस झालेला आठवतो का? लवकर पाऊस झालाय म्हणजे यंदा लय पाऊस आहे करून उडदाच्या बियांना एवढी आग लागली होती, काय सांगायचं. 1500 रुपयाची पिशवी लोकांनी 2500 रुपयाला विकली. आमचा करून झाला. आता कापूच राहिलंय. 2 बाचकीत कापूची. काकू म्हणजे आमच्या चौधरी साहेबांची छोटी चुलती. तर अन्नानं झालाय 1 कट्टा आणि वर काय पायलीचा झाला असन. आणि मी पण एकच पिशवी पेरलेली होती, आम्ही पण वरच्या रानामध्ये. तर तिथं आम्हाला 2 कट्टे झालेत. तर एक पिशवीचे 1,500 रुपयाची पिशवी 2,500 रुपयाला विकत घेतल्या आणि पेरल्या. आणि आता उडदाचा भाव काय सांगू का तुम्हाला? चालूचा भाव
यावर्षी उडीद भिजले, काही उडदांना कर आलेत, काहीला बुरा लागलाय आणि त्याचा भाव चालू आहे. आता सध्याला डाळ झालेली आहे उडदाचं 3,500 सुरुवात आहे आणि चांगला टॉपचा उडीद काहीतरी 5-5.5 रुपये चाललाय चांगल्या क्वालिटीचा. तर असो, आता मला तुम्हाला एक विषय सांगायचा आहे. तर तुम्ही म्हणाल की अण्णांचा उडीद म्हणते तू, तर हा काय विषय नेमका. तर तुम्हाला सांगते, गावाकडे एक पद्धत असते. गावाकडे काय पद्धत असते, एक मुलगा असू दे किंवा 10 मुलं असू दे, एक पद्धत असते गावाकडे. आईबाप शेती देताना, मुलांना शेती देताना आपल्यासाठी थोडी शेती राखीव ठेवतात. आणि ती राखीव ठेवण्याचं कारण असं असतं की उद्या छोट्या छोट्या गोष्टींकडे मुलांकडे हात पसरायला नको. त्याचं कारण असं की शेतकरी म्हणजे काय गव्हर्नमेंट जॉबला नसतात, मग त्यांना म्हातारपणाला कुठली इन्कम, काही खर्च असतात. पुरुष असतील तर पुरुषांना तंबाखू असते, कुणाला दारू बिरूचा, बिडी सिगारेटचा काही खर्च असतो. आणि महिला असतील ना, तर महिलांना लेकी बाळांना द्यायचे असतात. काही 10-5 रुपये आल्यावर लेकी बाळांना द्यायचं म्हणल्यावर धर्माचं दिसतं. तसं लेक माहेर येणार आणि आईच्या हातात माझीच आई धर्माची, मला काय देणार, असं असतं. तसं वाटायला नको म्हणून थोडीशी जमीन आपल्याकडे ठेवतात आई वडील आणि बाकीची जमीन मुलांच्या हवाली करून टाकतात. जेवढी आपल्याला होती तेवढी ठेवतात आणि बाकीची जमीन मुलांच्या हवाली करतात. तर त्याच पद्धतीने हा मळा आहे ना आमच्या अण्णांकडं. म्हणजे ह्याच्यातलं जे काही उत्पन्न निघेल ते अण्णांना असतं आणि वरची जी शेती आहे ना ती त्याचं उत्पन्न आम्ही घेतो. तर आम्ही काही खर्चाला बघत नाही का, पण खर्चाला बघितलं तरी पण छोटे छोटे त्यांचे जे काही खर्च त्यांना करायचे असेल, जे त्यांना मनासारखं कोणतं काही घ्यायचं असेल आणि त्यांनी मुलाकडे पैसे मागायचं, मग मुलांनी नंतर म्हणायचं कशाला पाहिजेत तुम्हाला, अशी वेळ येऊ नये म्हणून ही पद्धत असते. आणि काही ठिकाणी काय करतात काही आई वडील की आम्हाला नाही बाबा होत, सगळं मुलांच्या हवाली करायचं. मग मुलांनी म्हणजे असं असायचं की मुलांनी चंदीच्या रूपामध्ये आई वडिलांना द्यायचं. मग 3 मुलं असतील तर तिघांनी 3 ज्वारीचे कट्टे, जे काय शेतातनं उत्पन्न निघेल ना ते एक कट्टा आई बापाच्या घरी नेऊन टाकायचा. ठीक आहे तुम्हाला खायला, आई वडिलांना सांगायचं. आणि विक्रीचं पीक असेल आपण घरी ठेवत नाही, म्हणजे पहिलं सूर्यफूल वगैरे असायचे ना, तर ते विकल्यावर मग थोडेफार कोणी 500 कोणी 1000 असं आणून द्यायचे आई वडिलांना वर्षातून एकदा. आणि मग छाटछूट खर्च बाकीचे तर म्हातारपणापर्यंत तर आई वडील बसलेले नसतातच ना, गावाला म्हातारी कोण बसून राहत नाहीत. मग एवढे तेवढं कुठं कामाला जा, कुठं काय कर, असं करून ते छोटे मोठे खर्च भागवतात. खातात सगळे एकत्रच, असं नसतं की वेगळं ठेवले का वेगळं खातात का, सगळे एकत्रच खातात. पण आपले जे वर खर्च असतात सगळ्यांचा वैयक्तिक खर्च असतो, तर त्या खर्चासाठी हे ट्रिक वापरली जाते आणि ती खूपच छान आणि खूपच उत्तम आहे. तर एवढा उडीद झालाय बघा आमच्या अण्णांना. तर मैत्रिणींना दुपारपासून आहे ना लाईटच नव्हती घरात कसलीच, का कोणच ठाऊक. काल रात्री फोन लावायचा चार्जिंगला विसरली. आज सकाळी एका जाऊबाईच्या घरून इन्व्हर्टरवर चार्जिंग करून आणला होता फोन. दुपारपर्यंत थोडे शूट घेतले, म्हणजे थोडे टेक घेतले. एक व्हिडिओ अपलोड केला, उशिरा व्हिडिओ गेला तो सुद्धा. आणि त्याच्यानंतर रोज 3 वाजता लाईट येते, आज लाईटच नाही आली. किती वाट बघितली लाईटीची, पण लाईट काय नाही आली आज. आणि मग आता कोणता व्हिडिओ पण परत नंतर घेता आला नाही, काय नाही. आणि कामं पण भरपूर होती आज घरातली. आणि कामं म्हणजे हेच वैभव लक्ष्मी व्रताचं मी उपवास करते ना, तर रोज असं लादी पुसणं वगैरे होत नाही गावाला असल्यामुळं. तुम्ही समजू शकता, रोजची रोज लादी पुसून घेणं वगैरे होत नाही. मग आज ते दोन्ही घरं पुसून काढायची, झाडू सगळं काही म्हणजे साफसफाईची कामं करून घ्यायला लागतात. आणि त्याच्यानंतर ही पूजा मांडायची, पूजा करून घ्यायची. ती आपल्या ही वेगळी कामं आणि रोजची डेली रुटीनची वेगळी कामं असतात, ती तर करायलाच लागतात. त्याच्यात तर नाही म्हणून चालतच नाही. तर त्याच्यामुळं मला वेळ पण नव्हता खरं तर कुठला व्हिडिओ वगैरे घ्यायला. आणि मग संध्याकाळीच म्हटलं चला थोडीशी पूजा शेअर करते मी तुमच्यासोबत. आज लास्ट मी ही पूजा तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर मला आजच उद्यापन करायचं होतं. माझं काय झालंय सांगू का, मी किती उपवास केलेत माझ्या अजिबात लक्षात नाही. आणि हे 2-3 शुक्रवार झाले माझं असं चाललंय की ह्या शुक्रवारी उद्यापन करते, ह्या शुक्रवारी उद्यापन करून टाकते. आणि माझं उद्यापन करायला काही नाही काही अडचणी येत आहेत. मग आता पुढच्या शुक्रवारी नक्की करून घेईल उद्यापन. आज चौधरी साहेब लवकर आले होते, तर वाटलं होतं उद्यापन करून घ्यावं. पण का कोणाच ठाऊक परत उशीर होत गेला, रेंगाळत गेली कामं. आणि लाईट नसल्यामुळं तर काही सुचलंच नाही. आणि मग पूजा व्हायला उशीर झाल्यावर आज उद्यापन तर करायचं होतं मला. पण मग गावच्या ठिकाणी कसं 8-8:30 वाजता लय उशीर झाला तर 9 वाजेपर्यंत लोक जागे असतात. आणि माझी पूजा होता जवळजवळ 8:30 वाजले होते. मग मला नंतर खीर बनवायची, नंतर
सुवासिनींना बोलवायचं किंवा कुमारिकांना बोलवायचं आणि ते प्रसाद वगैरे द्यायचा, ते तिथून पुढं करणार म्हटल्यावर बिनकामाचं आपलं पण हसं करून घ्या ते घ्या, आणि वरनं बायका येणार पण म्हणजे आल्या पण नसत्या कोणी बायका, म्हणून मग म्हटलं जाऊ दे, एवढं उशिरा नाही चांगलं वाटत. ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत जास्तीत जास्त उशीर जरी झाला ना, 8 वाजेपर्यंत आल्या पाहिजेत सुवासिनी हळदी कुंकाला, असं टायमिंग पाहिजे. पण आमच्याकडं लाईटच नव्हती. लाईट नसल्यामुळे ना आत बाहेर काय करावं काय सुचतच नव्हतं. तर असो, मी लक्ष्मी मातेच्याच मनात असेल, माझ्याकडून काही हुकून चुकून मोजायचे राहिलेले ते पूर्ण करून घेत असेल लक्ष्मी माता, आणि म्हणून मग माझं उद्यापन रहित होत असेल. तर पुढच्या शुक्रवारी नक्कीच उद्यापन करून टाकणार आहे मी हे वैभव लक्ष्मी व्रताचं. आणि बरेच दिवस झालं करते, पण आहे ना काही अडचणींमुळं कधी उपवासच केले नुसते, पूजा नाही मांडली, कधी विटाळ आले, कुठं काही असं होत गेलं. त्याच्यातही ना मी विसरूनच गेली माझे किती शुक्रवार झालेत ते. मी म्हटलं आता एवढ्या वेळेला उद्यापन करून टाकते अंदाज पंचे, आणि नंतर कधी व्रत केलं ना की त्यावेळेला असं कॅलेंडरवर लिहून ठेवत जाईल. कॅलेंडरवर मी सुरुवातीला लिहिलं होतं, पण नंतर कशी काय विसरली माझ्या अजिबात लक्षात नाही की मी कशी काय विसरली. तर असो, छान अशी सागर संगीत पूजा झालेली आहे. आणि अजून जेवण बनवायचं बाकी होतं बरं का, पण माझं या पूजेमध्येच मला उशीर झाला. भाजीवाला वगैरे येतो शुक्रवारचा, मग नेमकी घाई असती संध्याकाळच्या दारात, ती भाजीवाल्याकडे जायचं, भाजीवाल्याकडे गेल्यावर तिथं अर्धा तास कसा जातो कळत नाही, आणि त्यात मध्ये लाईट नव्हती, मग गोंधळ चालला होता. आणि हे बघा आमचं पिल्लू कसं येऊन झोपले बाजूला. ह्याला सगळं बघायचं असतं, काय करते, कशी करते, म्हणजे नाही का लहान मुलं मम्मीच्या मागे धुडू असतात, मम्मी काय करते सगळीकडे मदत करायची असते, तसं हे माझ्या शेरूचं काम आहे. तर चला तर मंडळी, अजून जेवण वगैरे बनवायचे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी 10 वाजता. तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.